तर बातमी आहे माऊलींच्या पालखीची। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान होतंय आणि याच निमित्तानं लाखो वारकरी हे आळंदीमध्ये दाखल झालेत। मंदिर परिसरातला इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी अगदी खुलून गेलाय। लाडक्या माऊलींच्या दर्शनापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतायत आणि इंद्रायणी घाटावरून या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा आज देवाच्या आळंदी नगरीमध्ये संपन्न होतोय। आज दुपारी 4 वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ठेवलंय। याच निमित्ताने लाखोंचा जनसमुदाय इंद्रायणी काठावरती दाखल झालाय। भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींचं प्रस्थान आज होणार आहे। याच निमित्ताने आज वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। इंद्रायणी काठावरती स्नान करून माऊलींच्या या सोहळ्यात प्रत्येक वारकरी सहभागी होत असतो। नयनरम्य हा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हा वारकरी या ठिकाणी दाखल झालेला आहे। आज दुपारी 4 वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। त्यानंतर पहिला मुक्काम हा मंदिरा शेजारीच गांधीवाड्यात राहणार आहे। त्यानंतर माऊलींची पालखी ही पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे माऊलींच्या प्रस्थानाचा एक वेगळा उत्साह वारकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे।